आज कोणता दिवस आहे कोणाला माहिती आहे? मी कशावर बोलणार आहे? चर्च ऑफ द नॅझरीन भूषणनगर. कोणाला माहिती आहे का आज काय दिवस आहे? हां, पेंटिकॉस्ट. पेंटिकॉस्ट दिवस आहे. फक्त एकालाच माहिती, बाकी कोणालाच माहीत नाही आज काय. पेंटिकॉस्ट दिवस प्रियांनो कसा मोजला हा? सिस्टर तुम्हाला कसं माहिती? पुनरुत्थानानंतर. ओके, पण आता मोजत बसणं फार कठीण होतं आहे का नाही? 50 दिवस. पण मग 50वा दिवस त्यांच्या लक्षात राहिला. काही लोकांना कदाचित व्हॉट्सॲपवरती समजेल, ग्रुपवरती टाकतात काही लोक की बाबा आज पेंटिकॉस्ट दिवस आहे. प्रियांनो, जसा ख्रिसमस हा दिवस महत्त्वाचा आहे, गुड फ्रायडे हा दिवस महत्त्वाचा आहे, पुनरुत्थान हा दिवस महत्त्वाचा आहे, तसंच पेंटिकॉस्ट दिवससुद्धा, पेंटिकॉस्टल म्हणत नाही बरं का मी, पेंटिकॉस्ट. कुठला दिवस आहे? पेंटिकॉस्ट. तो सुद्धा दिवस महत्त्वाचा आहे. आपण बेस्ट विशेस पाठवत असतो नाही का लोकांना? क्रिसमसचे शुभेच्छा पाठवतो, ईस्टरच्या पाठवत असतो, न्यू इयरच्या पाठवत असतो आपण. पण पेंटिकॉस्टचा सुद्धा असा दिवस पाळला पाहिजे, आपण सांगितलं पाहिजे. आता मोजण्यासाठी काही लोक म्हणतील कुठं ते 50 दिवस लक्षात राहतील. एक साधं प्रियांनो गणित मी तुम्हाला सांगतो, ते तुम्हाला लक्षात राहील. आणि तो म्हणजे पुनरुत्थानाच्या दिवसानंतर 7वा आठवडा पकडायचा. कितवा आठवडा? पुनरुत्थानाच्या दिवसानंतर 7वा आठवडा. 7वा रविवार म्हणजे काय आहे? तो त्या दिवशी पेंटिकॉस्टचा दिवस आहे. तर आता कधी होतं पुनरुत्थान? यावर्षी कधी झालं? काय तारीख होती कुणाला माहिती आहे का? 31 मार्च होतं है ना. मग 31 मार्च एक दिवस तो पकडा. आणि एप्रिल महिन्याचे किती होते? एप्रिल महिन्याचे 30 दिवस. 30 दिवस ते धरा, 31 दिवस ते झाले. आणि आता मे महिन्याचा कितवा दिवस आहे? 19 दिवस. तर 30, 19 किती झाले? 49 झाला. तर आजच्या दिवशी आपण काय करत आहे? 50वा म्हणजे काय? मार्च महिन्यातलं 31 जो आहे तो सुद्धा पकडलेला आहे. तर असं करून आपण काय करतो? 7वा आठवडा लक्षात ठेवा, पुनरुत्थानानंतर 7वा आठवडा जो आहे तो पेंटिकॉस्टचा दिवस आहे. आणि त्या दिवशी काय झालं होतं? त्या दिवशी काय झालं पेंटिकॉस्टच्या दिवशी? पेंटिकॉस्टच्या दिवशी काय झालं? पवित्र आत्मा उतरला. आता तो पवित्र आत्मा उतरला आणि पवित्र आत्म्याचं जे अभिवचन होतं परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने दिलं होतं त्याची पूर्तता त्या दिवशी झाली. म्हणजे पुनरुत्थानानंतर जवळपास 40 दिवस पवित्र शास्त्र सांगत आहे, 40 दिवसापर्यंत प्रभू येशू ख्रिस्त वेगवेगळ्या रीतीने शिष्यांना भेटत होता, त्यांना दर्शन देत होता. पण त्यानंतर त्याचं पुनरुत्थान झाल्यावर आणखीन पुढचे 10 दिवस ते थांबले प्रार्थना करत. त्याने माडीवरती जाऊन, जसं त्या ठिकाणी सांगितलेलं प्रेषितांच्या कृत्यांमध्ये पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला वाचायला मिळतं त्याबद्दल, की ते माडीवरती राहून प्रार्थना करत राहिले. 10 दिवस कंटिन्यू ते प्रार्थनेमध्ये राहिले. आणि असं करून नंतर मग 50व्या दिवशी काय झालं? देवाचा पवित्र आत्मा उतरला. आणि पवित्र आत्मा उतरल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या रीतीने ते वेगवेगळ्या भाषांमध्ये, मी मुद्दामून शब्द वापरते, वेगवेगळ्या भाषांमध्ये ते बोलू लागले. अन्य भाषेमध्ये बोलू लागले जर म्हटलं तर डोक्यात लगेच एक असं येतं की अन्य भाषा म्हटलं की काहीतरी दुसरीच भाषा आहे, एक स्वर्गातली भाषा आहे ती. आपली जशी मराठी आहे, हिंदी आहे, तशी स्वर्गातली पण एक भाषा आहे. स्वर्गातली भाषा कुठंच नाही आहे प्रियांनो, बायबल काही सांगत नाही. पण पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा आला आणि ते वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलू लागले. पण काय बोलू लागले? काय बोलत होते ते? काही लोक म्हणतील ते वेगवेगळ्या भाषेत बोलत होते, आम्हाला काय माहिती. आमच्याच भाषेत बोलले असते तर कळलं असतं आम्हाला. कधी कधी आपल्याच भाषेमध्ये काही लोक बोलतात पण कळत नाही. पण हे जर बोललेले आहे तर तिथं प्रियांनो वचन आपल्याला सांगत आहे
जर आपण प्रेषितांची कृत्य काढतो त्या ठिकाणी, प्रेषितांची कृत्य त्याचा पहिला अध्याय आणि वचन अगदी स्पष्ट रीतीने त्या ठिकाणी प्रियानो सांगत आहे. दुसरा अध्याय, प्रेषितांची कृत्य याचा दुसरा अध्याय, आणि मी तुमच्यासाठी वाचते 1 ते 13. आपण जो शास्त्रभाग वाचला नाही, ब्रदर सचिन यांनी मला विचारलं, बाळासाहेब शास्त्रभाग काय? मी म्हटलं आज शास्त्रभाग राहू द्या, वेगवेगळे शास्त्रभाग आपण घेणार आहोत, पण हा एक त्यापैकी महत्त्वाचा शास्त्रभाग आहे. प्रेषितांची कृत्य दुसरा अध्याय आणि 1 ते 13 वचन. येस, कोणी वाचेल आपल्या स्त्रियांपैकी कोणी वाचेल? परमेश्वर वाचली वचने आशीर्वादित करू. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझा आभार मानत आहोत या वेळेसाठी. तुझी कृपा दया दिली आणि येतपर्यंत प्रभू जसा तो आमच्याबरोबर राहिलास, भक्तीमध्ये प्रभू आम्हाला सहाय्य केलं. गीत गात असताना, प्रार्थना करताना, आमच्या अंतःकरणातून प्रभू तुझा धावा करत असताना आमच्या सर्व या प्रभू परमेश्वर भक्तीमध्ये प्रभू तुझी उपस्थिती दाखवलीस म्हणून तुझे आभार मानतो. यावेळेला देखील प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत की तुझ्या वचनातून पाहत असताना तुझ्या आत्म्याचंच मार्गदर्शन पुन्हा एकदा आम्हाला लाभू दे. पेंटिकॉस्ट या दिवशी प्रभू परमेश्वरा, खरोखर तुझा पवित्र आत्मा हा तू प्रभू परमेश्वर सर्वसामान्य माणसांना, तू प्रभू खरोखर जे विश्वास ठेवतात, प्रभू येशू ख्रिस्ताला आपला देव म्हणून स्वीकारतात, आपल्या पापांचा अंगीकार करतात आणि तुझ्या वचनाप्रमाणे चालण्याचा निर्णय करतात, अशांना प्रभू तू देव केलेला आहेस म्हणून तुझे आम्ही आभार मानतो. प्रभू, आज तुझ्या त्याच पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्हा सर्वांना पुन्हा एकदा तू भर आणि प्रभू आम्हाला तुझ्या पवित्र मार्गामध्ये आणि तुझ्या इच्छेनुसार आमच्या या जीवनामध्ये प्रभू चालण्यास आम्हाला तू सहाय्य कर. सर्व प्रभू इथून पुढचा वेळ काळ तुझ्या हातात देत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तू ऐक बापा. सुप्रियानो, प्रेषितांचे कृत्य आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की त्यावरती दरवर्षी मी काही ना काहीतरी प्रियानो वेगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु यामध्ये बदल काही होणार नाही. कारण आपले जे सिद्धांत आहेत त्यामध्ये प्रियानो ज्या प्रकारे गोष्टी सांगितलेल्या आहेत, म्हणजे वचनाप्रमाणेच प्रियानो त्याकडेच प्रियानो आपण लक्ष लावत असतो. सो प्रेषितांच्या कृत्यांमध्ये आपल्याला ही गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते की पवित्र आत्मा हा त्या ठिकाणी 50व्या दिवशी त्या ठिकाणी उतरलेला आहे. आणि म्हणून तिथं लिहिलं, नंतर 50वा पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असता अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या व सुसट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर एक एक अशा बसल्या. महत्त्वाची गोष्ट प्रियानो, पवित्र आत्मा त्या ठिकाणी अग्नीच्या चिन्हाने प्रियानो त्या ठिकाणी दिसत आहे. 120 लोक त्या ठिकाणी जवळपास बसले होते त्या माडीवरती आणि सगळ्यांवरती तो आलेला आहे. जसं मी प्रियानो मगाशी म्हटलं की त्या सगळ्यांवरती आला असं आपण जरी म्हणत असलो पण तरी ते सगळे लोक प्रार्थनेमध्ये होते. 10 दिवस प्रियानो खात्रीने माझा विश्वास आहे की ते उपास प्रार्थना करून देवाकडे ते प्रियानो विनंती सादर करत असतील.
त्यांना माहीत नव्हतं की 50वा दिवस म्हणून त्या दिवशी पवित्र आत्मा येईल. पण जसं प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना प्रियानो पहिल्या अध्यायामध्ये जसं या ठिकाणी सांगितलं होतं 11 वचनामध्ये प्रियानो तिथं म्हटलेलं आहे, प्रेषित पहिला अध्याय 11 वचन, ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत राहिलेलात? जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच तुम्ही त्याला आकाशात जाताना पाहिले तसेच येईल. ही एक आश्वासन त्यांना मिळालं होतं. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जसं तो वर स्वर्गामध्ये घेतला गेला, देवदूत तिथं आले आणि ते सांगत आहेत त्या ठिकाणी की जसा आता तो वर गेलेला आहे तसा तो परत एकदा खाली येईल. आणि या सगळ्यांना ते गांभीर्य प्रियानो लक्षात आलं की तो गेलेला आहे आणि असं वाटलं त्यांना लवकरच परत येईल, आपण प्रार्थनेमध्ये राहूया. आणि जसं प्रियानो 4थ्या वचनामध्ये तिथं म्हटलेलं आहे, पहिला अध्याय आणि 4थं वचन तिथं म्हटलेलं आहे, तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची काय करा, वाट पहा. एका बाजूला आज्ञा दिलेली आहे, दुसऱ्या बाजूला नंतर देवदूत सांगत आहे की जसा वर गेला तो खाली येणार आहे. या सगळ्या 120 लोकांना आणि शिष्यांना त्यामध्ये वाटलं होतं की तो जसा गेलेला आहे तो लवकरच खाली येणार आहे. आणि म्हणून ते गांभीर्याने तेवढी सिरियसली ते प्रार्थनेला बसलेले आहेत प्रियानो. आणि त्यांना माहीत नव्हतं की तो फार काळानंतर येणार आहे, म्हणजे अजूनही तो आलेला नाही आहे. पण त्यांना असं वाटत होतं की हा लवकरच येणार आहे म्हणून सांगितलेलं आहे, देणगी आपल्याला पण मिळणार आहे, तो पवित्र आत्मा मिळणार आहे. त्यांना काही माहीत नव्हतं तो कसा येणार आहे, म्हणून ते गांभीर्याने बसले होते प्रियानो. जर त्यांना समजलं असतं ना की तो 2000 वर्षानंतर सुद्धा येणार आहे, आपलं तर आत्तापर्यंत आयुष्य गेलेलं आहे, तर त्यांनी ते सिरियसली घेतलं नसतं. ते म्हणाले असते जाऊ दे तो नंतर कधीतरी येणार आहे, ठीक आहे प्रार्थना करू. पण त्यांच्या त्या वागणुकीमुळं समजून येतं त्यांचा विश्वास कसा होता की येशू ख्रिस्ताने सांगितलेले की देणगी पित्याने देव केलेली जी देणगी आहे तुम्हाला मिळणार आहे. आणि देवदूतांनी पण सांगितलं की जसा तो वर गेला तो खाली येणार आहे, तर वाट पहा. तर ते तेवढ्या गांभीर्याने बसलेले आहेत. म्हणजे काय, यामधून एक महत्त्वाचा भाग आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची जी काही शिकवण होती त्याला त्यांनी आत्मसात तर केलेलंच होतं. 3-3.5 वर्ष त्याच्याबरोबर राहिलेले होते. आणि आता त्या 10 दिवसाच्या काळामध्ये खात्रीने मला वाटत आहे कोणीही त्या ठिकाणी कदाचित परफेक्ट नसेल, पूर्ण नसेल, अजून पवित्र आत्मा पण मिळाला नाही, पण नक्कीच पश्चातापाची प्रार्थना त्या काळामध्ये ते करत असतील. आपलं संपूर्ण जीवन देवाला ते सादर करत असतील. आणि तसं केल्यामुळेच प्रियानो देवाचा आत्मा त्यांच्यावर आला. जर त्या 120 जणांपैकी कोणावरती तरी दोषारोप असतं, कुठलं तरी पाप त्यांच्यामध्ये असतं, तर प्रियानो देवाचा आत्मा अग्नीच्या रूपामध्ये त्यांच्यावरती आलाच नसता प्रियानो. म्हणजे ह्या 10 दिवसांच्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानंतर स्वर्गारोहण झाल्यानंतर प्रियानो ते जे प्रार्थनेमध्ये राहिले, तर तो पवित्र आत्मा मिळवण्यासाठी किंवा ती देणगी मिळवण्यासाठी स्वतःला त्यांनी शुद्ध करत राहिलेले असतील. आणि म्हणून देवाचा आत्मा खरं तर उतरलेला आहे. म्हणजे आज देखील तोच पवित्र आत्मा देव आपल्याला देव इच्छित आहे. पण प्रियानो तो शुद्ध अंतःकरण ज्याचं आहे, कुठल्याही प्रकारचं पाप नाही आहे, अगदी ज्याला मनुष्याच्या रूपाने लहानातलं लहान पाप म्हणू किंवा मोठ्यातलं मोठं पाप म्हणू, पापच त्याच्या जीवनामध्ये नाही किंवा त्याने पश्चाताप केलेला आहे, कबूल केलेला आहे, त्यालाच देवाचा आत्मा प्रियानो त्या ठिकाणी मिळणार आहे आणि तो चालवणार आहे. ही बाब याच्यावरून प्रियानो आपल्याला लक्षात येते. आणि म्हणून तसं झाल्यामुळे 120 लोकांवरती प्रियानो तो देवाचा आत्मा त्या ठिकाणी मिळालेला आहे. आधी आवाज झाला, वाऱ्याने ते घर भरून गेलेलं आहे. आणि मग 4थ्या वचनात म्हटलेलं आहे, प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 4थं वचन, तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली
तसतसे ते निरनिळ्या भाषातून बोलू लागले. काय बोलू लागले असतील? काय बोलू लागले असतील ते? आता लक्षात घ्या, एक तर वेगवेगळ्या भाषा आहेत, त्या वेगवेगळ्या भाषांमधून ते बोलत आहेत, पण नक्की काय बोलत असतील? देवाला धन्यवाद देत असतील. अजून महान कृत्य. 11 वचन महत्वाचं आहे प्रियानो, लक्षात घ्या ते काय बोलत होते. 11 वचन म्हटलेलं आहे, क्रेतीय, अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषात देवाची महत्कृत्य सांगताना ऐकतो. देवाची महत्कृत्य, महान कार्य देवाने जे केलेलं आहे ते आपण ते सांगत आहेत, आणि ते सांगत असताना आपण ऐकत आहोत. काय केलं मग देवाने महाकृत्य? सगळ्यात महान कार्य काय होतं प्रिया? देवाचं महान कार्य अगदी तेच म्हणत आहे. 40 नाही 50 दिवसापूर्वी जी घटना घडली त्याच ठिकाणी यरुशलेममध्ये, की प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती मारलेला आहे, त्याला गाडलेला आहे, आणि तो तिसऱ्या दिवशी परत एकदा उठलेला आहे, तो जिवंत झालेला आहे, कितीतरी लोकांना त्याने दर्शन दिलेलं आहे. त्या गोष्टींना प्रियानो हे लोक ज्या वेळेला पवित्र आत्मा आला त्यावेळेला ते बोलत होते, आणि बोलत असताना जे ऐकणारे लोक होते त्यांना समजत होतं ते, अरे हे काय सांगतायत, अरे परमेश्वराने कशा प्रकारचं कार्य केलं हे त्यांना ऐकायला मिळत होतं. ते गडबडीच्या शब्दांमध्ये बोलत नव्हते. प्रियानो 5 वचन काय म्हणते बघा. का बरं वेगवेगळ्या भाषांमध्ये ते बोलत होते? इस्रायल देश आहे, आणि इस्रायल देशामध्ये तर यहुदी लोक आहेत, आणि यहुदी लोकांची भाषा इब्री आहे. रोमन लोकांचं राज्य होतं म्हणून ग्रीक भाषा आहे. अरेमिक भाषा त्या ठिकाणी प्रियानो सर्वसामान्य लोक बोलत होते. येशूसुद्धा अरेमिक भाषेमध्येच बोलत होता. मग ग्रीक भाषा, हिब्रू भाषा आणि अरेमिक भाषा या 3 भाषा फक्त जर त्या ठिकाणी बोलल्या जात होत्या तर बाकीच्या भाषांची काय गरज होती? त्या बाकीच्या भाषांमधून देवाची महान कृत्य सांगायची काय गरज होती? 5 वचन प्रियांनो उत्तर देत आहे. काय म्हटलेलं आहे 5 वचन? कोणी वाचा. काय झालेलं आहे? त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेमेत काय करत होता? राहत होता. कशाला आला होता तो? कसे काय बाबा तिथं सगळे एकत्र आले? म्हणजे सर्व राष्ट्रामध्ये जे पांगलेले यहुदी होते, कुठल्या कामकाजासाठी, व्यवसायासाठी प्रियानो, सगळ्या जगभर ते प्रियानो, म्हणजे त्यावेळेला जी काही राष्ट्र म्हणून गणली जात होती तिथं ते राहत होते. मग आता यरुशलेममध्ये कशाला आले? इथं कसे काय आले बाबा? हे कशासाठी आले? महत्वाचा मुद्दा. अगदी बरोबर, लक्षात घ्या प्रियानो. वालांडण सण साजरा करण्यासाठी हे सगळे राष्ट्रातले यहुदी लोक एकत्र त्या ठिकाणी यरुशलेममध्ये येऊन राहिले होते. जन्म ठिकाण म्हणा किंवा त्यांचं मूळ ठिकाण म्हणा, ते सगळेजण परत एकदा आलेले. आणि मी हा भाग सांगत असताना नेहमी सांगतो प्रियानो, आपले बरेचसे लोक अहमदनगरमध्ये राहणारे आज जे काही आपल्याकडे सुद्धा आहेत, सणासुदीला कुठे जातात? आपापल्या गावी जातात, नाही का? नगरमध्ये राहणारे, शहरात राहणारे आपापल्या गावांमध्ये जातात. ते वेगवेगळे ठिकाणी आहेत अहमदनगरच्या गावांमध्ये. मुंबईमध्ये राहणारे लोक, पुण्यामध्ये राहणारे लोक सणासुदीच्या दिवशी कुठे जातील? आपापल्या गावी जातील. ते काय मुंबईतच राहणार नाहीत. आणि म्हणून वालांडण सण हा इतका महत्त्वाचा होता की आकाशाखालच्या राष्ट्रातील जेवढे यहुदी लोक होते ते जरी वास्तव्य त्यांचं वेगवेगळ्या देशांमध्ये होतं, परंतु प्रियांनो सण आला, वालांडण सण आला की ते सगळेजण यरुशलेममध्ये आपापल्या घरी
आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा प्रियांनो आपल्या देशाला परत एकदा येत होते. आणि म्हणून आता ते ज्या वेळेला परत एकदा जाणार आहेत वलांडण सण झाल्यानंतर, तर त्यांच्याबरोबर देवाचं महान कार्य काय आहे ही सुवार्ता जर त्यांना ऐकवली गेली, तर परत एकदा ते आपल्या देशामध्ये जातील, तर तिथल्या लोकांना आपोआप ते सुवार्ता सांगतील. देवाची महान कृत्य जी आहेत, जे येशू ख्रिस्तामध्ये परमेश्वराने घडवलेली आहेत, ती जाऊन प्रियांनो आपोआप सगळीकडे जाऊन सांगणार आहेत. म्हणजे देवाचा पवित्र आत्मा ज्या वेळेला पहिल्यांदाच सर्वसामान्य लोकांना मिळाला, तर तो प्रियांनो मिळाल्यानंतर ताबडतोब ते सुवार्ता सांगायला त्यांनी सुरुवात केली. बऱ्याच वेळेला हा भाग लक्षातच घेत नाहीत प्रियांनो आपले काही ख्रिस्ती लोक, आणि त्यांना असं वाटत असतं की देवाचा आत्मा आला, पवित्र आत्मा आला की धांगडधिंगा सुरू होतो. वेगवेगळ्या भाषेमध्ये काहीतरी काहीतरी बडबड करायची, आणि त्यांना वाटतं देवाचा आत्मा उतरला. इकडे तिकडं कोल्यांटोड्या मारायच्या, देवाचा आत्मा आला. सेवकाने हात फिरवलं की पडला खाली, देवाचा आत्मा आला. देवाचा पवित्र आत्मा ज्या वेळेला पहिल्यांदा सर्वसामान्य लोकांना मिळाला प्रियांनो, त्यावेळेला पहिलं कार्य देवबापाने केलेलं आहे ते म्हणजे सुवार्ता सांगण्यात आलेली आहे. आणि म्हणून प्रियांनो तिथं म्हटलेलं आहे की ते आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेमेत राहत होता, आणि तो नाच झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. आपापल्या भाषेत म्हणजे काय, वेगवेगळ्या ठिकाणी हे त्यांची यादी दिलेली आहे प्रियांनो. 8व्या वचनापासून 11 वचनापर्यंत कुठले कुठले राष्ट्र होते त्यावेळेला, त्यांची भाषा त्या ठिकाणी बोलणारे यहुदी लोक होते. आणि हे 120 लोकांपैकी काही लोक बोलतायत, माडीवरती आहेत सगळे, आणि तिथून ते बोलायला लागले. तर एक जण, पहिली भाषा तिथं काय म्हटलेली प्रियांनो, पार्थी, 9 वचन म्हटलेलं आहे. पार्थी भाषेमध्ये तो ऐकत आहे. दुसरा म्हणत आहे मेदी, एलामी, अशा वेगवेगळ्या भाषांमधून ते माडीवरच्या लोकांकडून सुवार्ता ऐकत आहेत, देवाने काय काम केलं म्हणून. आणि मग त्यांना समजना, अरे हे सगळे वरती राहणारे प्रार्थना करणारे जे लोक आहेत, हे तर इथले राहणारे लोक आहेत, गालिलमधले लोक आहेत हे सगळे, पण हा व्यक्ती ही माझीकडची भाषा कशी काय बोलतोय. आणि म्हणून तिथं प्रियांनो ती म्हटलेलं आहे 7वें वचन, ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा हे बोलणारे सर्व गालिली ना, तर आपण प्रत्येकजण आपापली जन्मभाषा ऐकतो. हे कसे, म्हणजे काय, जन्मभाषा म्हणजे त्या राष्ट्रामध्ये त्यांचे आईवडील यरुशलेम सोडून, इस्रायल सोडून दुसऱ्या राष्ट्रामध्ये गेले, तिथं ते राहिले, त्यांना मुलं झाली, त्या मुलांना मुलं झाली, त्यांना मुलं झाली अजून, असं करून प्रियांनो हे सगळीकडं पांगलेले लोक होते. त्यांची ती जन्मभाषा होती, पण त्यांना प्रियांनो इथली सुद्धा भाषा येत होती. जसं प्रियांनो मागच्या 2 रविवारी माझे जे साडू आले होते ते साऊथ इंडियन आहेत, केरळाचे आहेत. ते त्यांना मल्याळम भाषा येते, मुलांना नाही येत, पण त्यांना ती भाषा काय येते, कारण घरात त्यांचा जन्म इथंच झालेला आहे, पण तिकडची भाषा ते बोलतात, त्यांना माहीत आहे ते. अगदी त्याच प्रकारे प्रियांनो लक्षात घ्या की हे जन्मभाषा ऐकत होते, आणि ऐकत असताना त्यांनी ऐकलेलं आहे, 11व्या वचनात म्हटलेलं आहे की क्रेतीय अरब असे त्यांनी आपापल्या भाषेत देवाची महकृत्य सांगताना त्यांनी ऐकलेलं आहे. तेव्हा ते सर्व, 12 वचन, तेव्हा ते सर्व विस्मित होऊन गोंधळून जाऊन एकमेकास म्हणाले, हे काय असेल, असं कसं काय घडलेलं आहे, हे कोणती गोष्ट अशी घडत आहे की परमेश्वर आपल्याला त्याची महान कृत्य त्या ठिकाणी ऐकवायला देत आहे. सो प्रियांनो, सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा भाग आज तुम्हाला आणि मला प्रियांनो समजून घ्यायचा आहे की पेंटिकॉस्ट ज्याला आपण प्रियांनो म्हणत आहोत, पेंटिकॉस्टचा दिवस म्हणत आहोत प्रियांनो, तो संपूर्ण रीतीने परमेश्वराने त्याचा पवित्र आत्मा जो दिलेला आहे त्याचा उत्सव होता. तो सुवार्तेची घोषणा करण्यासाठी त्याची सुरुवात सर्वसामान्य लोकांच्या द्वारे
मिशनरी नाही, पाळक नाही, सुवार्तिक नाही, अधिकारी नाही, पोप नाही, बिशप नाही, सर्वसामान्य लोक त्यांच्याद्वारे प्रियांनो सुवार्ता सांगण्यात आलेली आहे. तो दिवस त्याला आपण म्हणत आहोत पेंटिकॉस्ट. आता हेच सगळे लोक प्रियांनो वेगवेगळ्या ठिकाणी पांगले आणि जिथं ते परत एकदा गेले ना तिथं त्यांनी सुवार्ता गाजवलेली आहे. आणि हा जो भाग आपण वाचत आहोत प्रियांनो, की जवळपास त्या ठिकाणी 16च्या आसपास भाषांमध्ये ते बोललेले त्या ठिकाणी प्रियांनो नमूद केलेले आहे. लूकने कष्ट घेतलेले आहेत आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये प्रियांनो त्या सर्व भाषांचं वर्णन करण्यात आलेलं. याचा अर्थ काय की लूकने सुद्धा प्रत्येक भाषा कोणती होती बाबा ती त्याने प्रियांनो ओळखून त्याची नावं सुद्धा दिलेली आहेत. सो अन्य भाषा हा शब्द जर म्हटलं तर प्रियांनो जी भाषा माझी नाही पण ती दुसऱ्या कोणाची आहे, अन्य भाषा, अन्य माणसांची अन्य भाषा, या अर्थाने प्रियांनो हा शब्द घेणं गरजेचं आहे. स्वर्गामध्ये काहीतरी एक वेगळी भाषा बोलली जाते आणि मला हॉटलाईनद्वारे त्या ठिकाणी बोलायला संधी मिळते, हे डोक्यातून प्रियांनो काढून टाकायचं आहे. काही पेंटिकॉस्टल लोकांनी असा एक भ्रम निर्माण केलेला आहे की स्वर्गामधली एक भाषा आहे आणि सैतानाला ती कळत नाही आणि आपण मात्र देवाशी डायरेक्ट हॉटलाईनद्वारे बोलतो, त्याला कळतच नाही आपण काय. अरे पण त्या सैतानाला सुद्धा माहिती आहे स्वर्गात कोणती भाषा आहे, कारण तो तिथूनच खाली आलेला आहे. का त्याला टाकल्यानंतर देवाने भाषा पण बदलून टाकली. जर असती भाषा अशी स्वर्गामध्ये तर त्यावेळेला वेगळी होती आणि आता वेगळी आहे. अशा 2 भाषा आहेत का स्वर्गामध्ये? नाही, स्वर्गात भाषा नाही आहे प्रियांनो. आणि जर तशी असती तर देवाने कुठेतरी बायबलमध्ये कंपल्सरी सांगितलं असतं, हा 2 विषय झाल्याशिवाय स्वर्गात एंट्री नाही. बॅप्टिझम झाल्यानंतर सुद्धा 2 विषय द्यावे लागतील बोर्डाची परीक्षेसारखं. आणि ती जर भाषा येत असेल तर स्वर्गात या, नाहीतर नागरिकत्व मिळणार नाही. अरे कुठली कोंगडी भाषा जरी असली ना आणि त्या माणसाने प्रभूचा स्वीकार केला ना, तो कोंगडी माणूस सुद्धा तिथं वर जाणार आहे आणि देवाशी बोलणार आहे. कुठल्या भाषेत बोलेल मलाही माहीत नाही, पण देव त्याच्याशी बोलणार आहे आणि तो देवाशी बोलणार आहे एवढं मात्र माहिती आहे प्रियांनो. आणि म्हणून ही बाब लक्षात घ्या. बाकी सगळं डोक्यातून प्रियांनो आपण काढून टाकू. नंतरचा जो भाग आहे तो वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी अन्य भाषेचा वापर त्या ठिकाणी ज्याचं वर्णन केलेलं आहे पहिले करिंथमध्ये, तो भाग वेगळा आहे प्रियांनो. पण मला आज हा मुद्दा इथं स्पष्ट करायचा होता. आणि त्यामुळे लक्षात घ्या हा देवाचा पवित्र आत्मा काय आहे. चर्च ऑफ द नॅझरीनमध्ये प्रियांनो या विश्वासाला प्रियांनो मान्यता दिलेली आहे. आणि म्हणून देवाचा पवित्र आत्मा याच्याबद्दल ज्या वेळेला शास्त्र काय म्हणत आहे, पवित्र शास्त्रलेखात सिद्धांत काय आहे, त्यामध्ये प्रियांनो पवित्र आत्म्याचा सिद्धांत काय. पवित्र आत्मा हा त्रैक्यातील 3री व्यक्ती आहे. हा जो देवाचा आत्मा उतरला ना त्याला आपण पिता पुत्र पवित्र आत्मा म्हणतो. काही लोक म्हणतात की बाबा 3 देव आहेत का आपले? नाही, 3 देव नाही, हे 3 वेगवेगळे व्यक्ती आहेत, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा. पण त्यांचं अस्तित्व खाली जर बघितलं तर देव म्हणून आहे प्रेम. आपल्याला ही तर काही स्पष्ट करून सांगता येत नाही, मी पण सांगू शकणार नाही, जगातलं कोणी सांगू शकणार नाही. ज्या वेळेला व्यक्ती स्वर्गामध्ये जाईल त्यावेळेला हे 3 जण एकाच ठिकाणी कसे आहेत हे तिथं स्वर्गात गेल्यानंतरच दिसणार आहे प्रियांनो. सो पिता पुत्र पवित्र आत्मा त्यांचं अस्तित्व एकच आहे. आणि या 3घांपैकी हा व्यक्ती 3री म्हणून आपण गणले जात आहे. हा पवित्र शास्त्राचा विश्वास आहे आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो की पवित्र आत्मा त्रैक्यातील 3री व्यक्ती आहे. नंबर 2, पवित्र आत्मा मंडळांच्या मध्ये, आता हे मला कुठून तरी मिळालेलं आहे म्हणून मी तुम्हाला मराठीमध्ये दाखवत आहे की काही चर्च ऑफ द नॅझरीनचे मीटिंग्स झाले होते त्याच्यामधून प्रियांनो आले, म्हणून भाषेमध्ये थोडासा फरक आहे. पवित्र आत्मा मंडळांमध्ये आणि मंडळीच्या सोबत उपस्थित राहून प्रभावी कार्य करतो.
तो कशासाठी दिलेला आहे? कार्य करण्यासाठी दिलेला आहे. देवाने त्याचा पवित्र आत्म्याचा वर्षाव सर्वसामान्य लोकांवर केलेला आहे, अशासाठी की तो मंडळातल्या लोकांवरती येईल आणि त्यांच्या अंतःकरणामधून तो कार्य सुरू करेल. एक थोडासा परत गैरसमज आहे प्रियांनो, की जसं मागाशी म्हटलं की पवित्र आत्मा आल्यानंतर वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलणं यायला पाहिजे. काही संस्थांनी, काही पेंटिकॉस्टल मंडळांनी कंपल्सरी केलेलं आहे की जर देवाने तुमचं तारण केलेलं आहे तर तुम्हाला पवित्र आत्मा मिळालेला आहे, आणि पवित्र आत्मा जर मिळालेला आहे तर तुम्हाला अन्य भाषेमध्ये बोलता यायला पाहिजे. हे कंपल्सरी आहे. आणि म्हणून काही लोक विचार करतात की नाही, देवाचा आत्मा मिळाला त्याचं चिन्ह काय आहे, तर मी वेगळ्या भाषेमध्ये काहीतरी बोललं पाहिजे, जी भाषा माझी नाही आहे. आणि ते काहीतरी प्रियानो वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात. दुसरी गोष्ट असं आहे की काही लोकांना असा एक समज झालेला आहे की पवित्र आत्मा मिळाला म्हणजे तो मनुष्य एकदम ओरडून, गोंधळ घालून संदेश देईल, नाही तर प्रार्थना करेल. पण एखादा शांत आवाजामध्ये प्रार्थना करतोय, शांत रीतीने देवाची स्तुती करतोय, त्याला काय आत्मा नाही मिळालेला, त्याला काय पवित्र आत्मा नाही मिळालेला. आत्मा म्हणजे कसं धन 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 व्हायला पाहिजे. काही लोकांचा एक समज झालेला आहे. पेत्रसुद्धा प्रियांनो त्या पेंटिकॉस्टच्या दिवशी उठून त्याने संदेश दिलेला आहे. जिथं आपण प्रियांनो वाचतो प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय आणि 14 वचन म्हटलेलं आहे, तेव्हा पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो व यरूशलेमेतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. आणि जो नंतर त्याने संदेश सुरू केलेला आहे, मला नाही वाटत तो त्याने खरंच अगदी मुळमुळीत शांत बसून दिला असेल, त्याने एकदम दणदणीतच दिलेला असेल. आणि काय झालेलं आहे प्रियांनो, शेवटचं वचन तिथं काय म्हटलेलं आहे 41 वचनामध्ये, कोणी वाचेल? प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 41 वचन. आता 3000, आधी किती होते? आधी किती होते? 120. आणि आता संदेश ऐकला आणि किती भर पडली? 120चे किती झाले? 3000 भर पडली, 3120 झाले. काय संदेश दिला असेल त्याने? नक्कीच आत्म्याने दिला असेल. पण दरवेळेला प्रियांनो असा संदेश द्यायला पाहिजे म्हणजेच देवाच्या आत्म्याचं कार्य आहे असं कुठं नाही प्रियांनो. ओरडून ओरडून संदेश सांगायचा, ओरडून ओरडून प्रार्थना करायची, हे कुठंही प्रियांनो दरवेळेलाच व्हायला पाहिजे असं बायबलमध्ये सांगितलेलं नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा लोकांना संदेश दिला असेल, तो ओरडून बोलत असेल, कारण 5000 लोकांना जेवू घातलं, 4000 लोकांना जेवू घातलं, ती माणसं त्याच्या समोर बसली होती आणि त्याचा आवाज कुठपर्यंत जात होता म्हणजे लक्षात घ्या प्रियांनो. ती 4000 माणसं, आपण इथं 60-70 लोक असतो आणि इथं माईक वापरायला लागतो, तिथं तर बिलकुल माईक सिस्टमही नव्हती आणि काहीच नव्हतं. म्हणजे त्याने ओरडून तर संदेश सांगितला असेल, पण गाजावाजा किंवा ओरडून म्हणजे गोंधळ घातलेला नसणार प्रियांनो, एवढं मात्र निश्चित. त्याचा तो मूळ स्वभावसुद्धा नव्हता. पण कधी कधी काही लोकांना असं वाटत असतं. म्हणून दुसरा जो आपण सिद्धांत या ठिकाणी म्हणत आहोत की पवित्र आत्मा मंडळांमध्ये आणि मंडळीसोबत, मंडळांमध्ये आणि मंडळीसोबत काय करतो? तो उपस्थित राहून प्रभावी कार्य करतो. सुवार्तेचा असेल, मदतीचा असेल, देण्याचा असेल, संदेश पण असतील त्याच्यामध्ये, प्रार्थनेचं जीवन असेल, वेगवेगळे प्रियांनो कृपादानं दिलेली आहेत देवबापाने. आणि ती पहिले करेन प्रियांनो आपण ज्या वेळेला वाचतो त्याच्यामध्ये ती सगळी आपल्याला पाहायला मिळतात. सो देवाचा आत्मा येतो म्हणजे काहीतरी धांगडधिंगच करतो असं नाही आहे प्रियांनो, त्याने गोंधळच घातला पाहिजे नाही. उलट देवाचा आत्मा, पौल म्हणतो, शांततेचा आत्मा आहे, गडबडीचा नाही आहे, गोंधळाचा नाही आहे तो. पण काही लोकांना वाटतं की एव्हरी संडे गोंधळच करायला पाहिजे, आणि म्हणून काही चर्चेसमध्ये त्या ठिकाणी प्रियांनो आरडाओरड करून प्रियांनो जोरजोरात प्रार्थना, गाणी तर गायला पाहिजे, प्रार्थना पण करा, पण नॉट एव्हरी टाईम, दरवेळेलाच नाही प्रियांनो. हा एक समज झालेला आहे लोकांचा. तिसरा मुद्दा याच्यामध्ये, पवित्र आत्मा
पापाची काय करतो? खात्री करून घेतो प्रियानो. ज्यावेळेला मनुष्य पाप करतो त्यावेळेला हा जो पवित्र आत्मा अंतःकरणामध्ये तुम्हाला आणि मला सहाय्य करतोय. जर आपण कुठलं पाप केलेलं आहे, मग ते कृतीमध्ये असू दे किंवा विचारांमध्ये सुद्धा असू द्या, हा पवित्र आत्मा प्रियानो काय करतो? आपल्याला पापाची खात्री करून देतो. हे बघ, तू हे केलेलं आहे, हे तुला कबूल करणं गरजेचं आहे. हे पाप कन्फेस कर आणि सोडून दे. हे तुझ्याकडून झालेलं आहे, हे परत करू नको, अभिवचन दे. पापाची खात्री दुसरं कोणी करणार नाही प्रियांनो. कदाचित तुम्ही पाप केलेलं आहे ते कोणाला माहिती नाही आहे. तुमच्या आईवडिलांना माहीत नाही आहे, तुमच्या बायकोला माहीत नाही, तुमच्या नवऱ्याला माहीत नाही, तुमच्या बहिणीला नाही, भावाला नाही, तुमच्या पाळकाला नाही, कोणालाच माहीत नाही, पण तुम्ही ते केलेलं आहे. पण हा पवित्र आत्मा काय करतो? खात्री करून देतो तुम्हाला, हे बघ हे केलेलं आहे. आणि तेवढ्यासाठीच प्रियानो काय माहिती आहे का, देवबापाने तुम्हाला आणि मला दर रविवारी चर्चमध्ये येऊन भक्तीमध्ये बसणं गरजेचं आहे, की जेणेकरून कुठंतरी देवाचा आत्मा कुणाच्या प्रार्थनेद्वारे, कुणाच्या साक्षीद्वारे, कुठल्या तरी वचनाद्वारे, उपदेशाच्या द्वारे, काही वेळेला वातावरणाद्वारे प्रियानो तो खात्री करून देतो. हे बघ सगळं काही व्यवस्थित असताना तो आपल्याशी बोलत असतो. हे बघ हे झालेलं आहे बरं का. तो अंतःकरणामध्ये असलेला आत्मा तो बाहेर येऊन आपल्याला प्रियानो टोचणी देत असतो आणि म्हणत असतो ही खात्री कर, हे कबूल कर, हे बघ. आणि त्यापर्यंत प्रियानो आपण कितीही दान धर्म करू, दशांश देऊ, तुम्ही कितीही चांगलं प्रियानो उपदेश करा, तुम्ही दान धर्म करा, चांगलं बोला, व्यवस्थित करा, आशीर्वादित होणार नाही. कारण तो पवित्र आत्मा बाहेरून तुम्हाला टोचणी देऊन खात्री करण्यासाठी प्रियानो सांगत आहे. पवित्र आत्म्याचं हे महत्त्वाचं कार्य प्रियानो बरेच लोक विसरून जातात आणि त्यांना वाटतं नुसतंच गोंधळ करायचं. देवाचा आत्मा आला म्हणजे गोंधळीचा आत्मा आहे. नाही, पवित्र शास्त्र प्रियानो त्याच्याबद्दल आपल्याला प्रियानो खात्री. म्हणून पवित्र आत्मा पापाची खात्री करून देतो आणि त्या माणसाने त्याच्या आत्म्यात, त्या पवित्र आत्म्यातला प्रतिसाद देणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. तो खात्री करून देतो, हे बघ तो बोलतो आपल्याशी. पण आपण जर त्या पापामध्ये तसेच राहत असू तर प्रियानो तो पवित्र आत्मा बाहेरच राहणार आहे. तुम्हाला बाकी कितीही तुमच्याकडून चांगल्या चांगल्या गोष्टी होत असतील आणि तुम्हाला वाटत असेल की नाही बाबा हे तर मला देवानेच केलेलं आहे, देवानेच मला सांगितलेलं आहे, तर ते तसं नाही आहे प्रियानो. तुमच्या त्या पापमय स्थितीमध्ये कितीही चांगले तुम्ही राहिलेला असताल तरी ते देवाने दिलेलं आहे असं मुळीच नाही. लक्षात घ्या प्रियानो ही गोष्ट. आणि म्हणून दर रविवारी चर्चमध्ये येऊन प्रार्थनेला आणि वचनाला प्रियानो अटेंड करणं प्रियानो गरजेचं आहे. जसं काही लोकांचा विश्वास असतो की नाही फक्त उपदेश 11 वाजता सुरू होतो ना तर चर्चमध्ये 11 वाजताच जाऊ आपण, त्याच्या आधीची भक्तीचं काय नाही. नाही प्रियानो, त्याच्या आधी प्रियानो गीतं होत असतात, आपलं अर्पण होत असतं, आळीपाळीचं वचन असतं, साक्ष होत असतात, दुसरे काही गोष्टी असतात. ते सुद्धा प्रियानो भक्तीचाच भाग आहे. तिथं सुद्धा तो पवित्र आत्मा असतो आणि तो आपल्याशी बोलत असतो प्रियानो. तो काय फक्त वचनातूनच बोलतो असं नाही. काही लोकांना सवय लागलेली आहे की वचन संपलं, मी प्रार्थनेसाठी डोळे मिटले, प्रभूची प्रार्थना सुरू व्हायच्या आधी चर्चच्या बाहेर आहेत आपल्याकडे काही लोक. तुम्ही आत्म्याला असं जर केलं तर आत्म्याला खिन्न करताय, विझवताय तुम्ही. चौथा मुद्दा प्रियानो आपण काय म्हणत आहोत त्याच्यामध्ये, पवित्र आत्मा पश्चाताप करणाऱ्या व्यक्तीला काय करतो? नवा जन्म देतोय. आता त्या व्यक्तीने जर त्याला प्रतिसाद दिला, त्याच्या टोचणीला त्याला खात्री करून देतोय पाप, आणि त्याने ते कबूल केलं तर त्या मनुष्याचा त्या वेळेपासून त्याचा नवीन जन्म झालेला आहे प्रिया. आणि म्हणून त्याचा जर नवीन जन्म झालेला आहे तर अशा व्यक्तीला प्रियानो आपण म्हणतो त्याला बाप्तिस्मा घेणं गरजेचं. आता बाप्तिस्मा झाल्यानंतर सुद्धा एखादा व्यक्ती जर पाप करत असेल तर प्रियानो परत एकदा
कबूल केल्यानंतर त्याला बाप्तिस्मेची गरज नाही आहे. आता पूर्ण समर्पण करण्याची गरज आहे की होय झालं, पण आता मी तसं करणार नाही. मी इथून पुढे मात्र खबरदारी घेऊन माझ्या जीवनामध्ये याच देवाच्या आत्म्याला प्रतिसाद देणार आहे मी. तो माझा मार्गदर्शक आणि वचन वाचून प्रियानो दरवेळेला आपल्याला तो सहाय्य करत असतो. त्याला म्हणतो आपण प्रियानो, त्याचा परत एकदा नवीन जन्म झालेला आहे. मेला तो मनुष्य, गेला, ते पाप गेलं, संपलं, नवीन जन्म झालेला आहे त्याचं. आणि म्हणून जसं आपण प्रियानो रात्री झोपेला जातो आणि सकाळी परत एकदा उठतो, एक नवीन दिवस झालेला आहे. तर नवीन दिवसाची सुरुवात नवीन गोष्टींनी करावी, नवीन पापांनी नाही करावी. काही लोकांना वाटतं झालं ते कालचं पाप नको होतं, आता आज नवीन पाप करू काहीतरी. तसा नवीन जन्म नाही आहे प्रियानो. परंतु प्रियानो, देवबापाने जर आपल्याला दिलेला आहे, दिवस दाखवलेला आहे, तर तो सांभाळणं गरजेचं आहे की आपण नवीन पवित्र आत्म्याच्या सहाय्यामध्ये चालावं. पाचवी गोष्ट, पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांचे पवित्रीकरण करतो. आता जसं म्हटलं प्रियानो की जर त्याचा नवीन जन्म झालेला आहे, तर आता पवित्र आत्मा हाच काय करतो, विश्वासणाऱ्यांचं पवित्रकरण करतो. म्हणजे काय, पवित्रतेच्या मार्गामध्ये चालण्यासाठी आता तुम्हाला शुद्धतेमध्ये प्रियानो तो घेतो आणि चालायला दर दिवशी सहाय्य करतो प्रियानो. आता परत एकदा तो खात्री तुम्हाला करून देत असतो. हे बघ, सावध करत असतो. डेंजर काही वेळेला वचनामधून बोलतो, काही वेळेला आत्म्याद्वारे अंतःकरणामध्ये बोलतो, काही वेळेला परिस्थितीमधून बोलतो, काही वेळेला आपल्या जवळपासच्या लोकांकडून सुद्धा प्रियांनो तो बोलत असतो. चांगल्या गोष्टी ऐकायला मिळत असतात आणि त्यामध्ये प्रियांनो प्रोत्साहन मिळत असतं. थोडक्यात की पवित्रतेच्या मार्गामध्ये आपण चालावं, वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करावं. हे देवाच्या आत्म्याचं प्रियांनो कार्य आहे. आणि ह्याच्यातला सहावा आणि शेवटचा मुद्दा, पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांना येशूमध्ये असलेल्या सर्व असत्यात काहीच नाही, वाईट गोष्ट करण्यासाठी कधीच देवाचा आत्मा प्रवृत्त करत नसतो प्रियांनो. वाईट गोष्ट करण्यासाठी किंवा देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करण्यासाठी कोण सांगतं? देवाचा आत्मा, सैतान सांगत असतो. फळ खाल्लं हवाबाईने किंवा आदमाने खाल्लं, पण कुणी सांगितलं? ते तोडून दिलं का त्याने? धर बाई खा, नाही, तो लांबच उभा राहतो, हात मागे ठेवून उभा राहतो, फक्त बडबड करत होतं. कृती कोणाला करायला लावतो? आपल्यालाच करायला लावतो. आणि म्हणून मागच्या वेळेला प्रियांनो मी म्हटलं होतं जसं की आपलं जीवन हे द्वंद्वयुद्धासारखं आहे. एका बाजूला प्रियांनो देवाचा आत्मा खेचून सांगत असतो, वॉर्निंग देत असतो, आणि दुसऱ्या बाजूला सैतान देखील ओढत असतो आणि तो सांगत असतो हे कर. हवाबाईला जसं त्या ठिकाणी त्याने सांगितलं की नाही नाही नाही, तुम्ही खरोखर मारणार नाहीत, तुमचे डोळे उघडतील, तुम्ही देवासारखे व्हाल. त्याने फळ काढून दिलं नाही हातात, तिच्या डोक्यामध्ये तो संभाषण करत आहे. येतंय लक्षात? बायबल स्टडीमध्ये प्रश्न आला होता, कोणत्या भाषेत बोलला सैतान? किंवा देव आदम हवाबरोबर कोणत्या भाषेत बोलत होता? खात्रीने ग्रीक आणि हिब्रू नव्हतंच त्यावेळेला, भाषाचं नव्हतीच प्रियांनो. डोक्यामध्ये बोलत असतो, मनाशी, अंतःकरण. आज सुद्धा देव आपल्याशी बोलतो आणि दुसऱ्या बाजूला सैतान देखील बोलत असतो. द्वंद्वयुद्ध चालू असतं. कोणाला आपण त्या ठिकाणी प्रियांनो साथ देणार आहे, प्रतिसाद कोणाला देणार आहे, महत्वाचं आहे. एका बाजूला खेचत असतो, पण असं कधी म्हणता येणार नाही की देवाच्या आत्म्याने मला हे करायला लावलं. नाही, तो खात्रीने देवाचा आत्मा नव्हता, तो सैतानाचा आत्मा होता की तुला त्या पापामध्ये त्याने खेचलेला आहे. देवाचा आत्मा कधीच करत नाही. उलट देवाचा आत्मा दुसऱ्या बाजूला ओढत असतो, अरे हे नाही बरोबर, हे नको करू, हे तुझ्यासाठी नाही आहे. हा पवित्र आत्मा प्रियांनो तेवढ्यासाठी दिलेला आहे की परमेश्वराच्या लोकांनी त्याचा आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकार करावा आणि देवाच्या कार्यामध्ये सक्रियतेने दर दिवशी भाग घेत राहावा प्रियांनो. म्हणून पेंटिकॉस्टचा दिवस खरं तर आलेला आहे. वारंवार प्रियांनो मी ह्याच गोष्टींबद्दल सांगेल की पेंटिकॉस्टचा दिवस हा
देवाने सर्वसामान्य लोकांना त्याचा पवित्र आत्मा, साधा नाही आहे, त्याचा पवित्र आत्मा त्रैक्यामधला एक व्यक्ती पाठवला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रियानो. जसं दुसरा व्यक्ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त याला आपल्यासाठी प्रियानो वधस्तंभावर मारलं, त्याचा तिसरा व्यक्ती त्रैक्यामधला त्याने आपल्या जीवनामध्ये संपूर्ण रीतीने त्याच्या सेवा कार्यामध्ये आपल्याला त्याने सहाय्य करावं म्हणून दिलेलं आहे. आता ज्या वेळेला प्रियानो ह्या पवित्र आत्म्याचं सहाय्य घेऊन आपण सेवा कार्य करतो ना, तर त्या सेवा कार्यामध्ये जगातल्या बऱ्याचशा अडखळणाऱ्या गोष्टी आपल्यामध्ये असतात, उणीवता असतात. त्या सगळ्या दूर करण्यासाठी मग देव आपल्याला आशीर्वादित करत असतो. लक्षात घ्या, देव कोणालाही नुसती प्रार्थना करून आशीर्वाद देईल असं नाही प्रियानो. आर्थिकदृष्ट्या जर कदाचित आपल्याला तंगी असेल काहीतरी आणि आपण प्रार्थना करू तर देव देईल, ते आर्थिकदृष्ट्या सर्व काही गोष्टी पूर्ण करेल. आपल्या ज्या ज्या गरजा आहेत प्रियानो तो पूर्ण करायला तयार आहे. पण महत्त्वाचं हे आहे की त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला तो आशीर्वाद देईल, तुमची सगळ्या गरजा पूर्ण करेल. पण त्याचं आउटपुट सेवा कार्य तुम्ही काय करणार आहात हे देव पाहत असतो. मी तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण करायला तयार आहे, पण तू माझी काय सेवा करणार आहे. आणि आज ख्रिस्ती मंडळांमध्ये प्रियानो गत अशी झालेली आहे की देवाकडून नुसतं घेतच राहायचं, पण सेवा मात्र काहीच करायची नाही. मग कालांतराने एक परिस्थिती अशी होती की कशाला मी तुला आशीर्वादित करू, का तुला मी आरोग्य देऊ, का तुझ्या अडचणींमध्ये मी तुला सहाय्य करू, कारण तू माझी तर सेवा कुठल्या प्रकारे करत नाही. देवाने हा पवित्र आत्मा पेंटिकॉस्टचा दिवस यासाठी दिलेला आहे प्रियानो की लोकांनी त्या पवित्र आत्म्याच्या सहकार्याने, जो सगळ्यात पहिला मुद्दा प्रियानो आपण म्हणत, दुसरा मुद्दा पवित्र आत्मा मंडळांमध्ये आणि मंडळांसोबत उपस्थित राहून प्रभावी सेवा कार्य करावं. आणि हे कार्य करत असताना जर कुठलं अडखळण तुम्हाला लागत आहे किंवा येत आहे, उणीवता भासत आहेत, गरजा आहेत, आशीर्वाद पाहिजे आहेत, मी द्यायला तयार आहे, पण सेवा कार्य करत राहा प्रत्येक स्त्री पुरुषाने. आणि प्रामुख्याने ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे त्यांनी तर कुठंही कमी पडू नये त्या सेवा कार्यात. आपल्याला एक डोक्यात असं झालेलं आहे की बाप्तिस्मा म्हणजे फक्त लग्नविधी कुठंतरी व्हायला पाहिजे, ॲडमिशन कुठेतरी ख्रिश्चन याच्यात मिळायला पाहिजे आणि मेल्यानंतर कब्रस्तानात जागा मिळायला पाहिजे म्हणून बाप्तिस्मा मिळतोय. चूक आहे हे प्रियानो. पवित्र आत्मा पेंटिकॉस्टचा दिवस या दिवशी प्रियानो हे जे कार्य घडलेलं आहे ते देवाने या अपेक्षेने पाठवलेलं आहे. आणि ही समजच न आल्यामुळे काय झालं माहिती आहे का, भारतामध्ये आपली जनगणनेमध्ये संख्या 2.5% राहिलेली, ती वाढतच नाही. कारण आपण दुसऱ्यांना सेवा कार्यामध्ये घेतच नाही, आपण सुवार्ताही सांगत नाही, आपण मदतीचे हात करत नाहीत. आणि त्यामुळे प्रियानो काय झालेलं आहे ते जैसे थे तशी स्थिती आपली. सो आज प्रियानो देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला ह्या गोष्टींमध्ये काय सांगत आहे त्याकडे लक्ष द्या. ज्या गोष्टी प्रियानो आपण परत एकदा आपण पाहूया की पवित्र आत्मा हा त्रैक्यातील तिसरी व्यक्ती आहे. पवित्र आत्मा मंडळांमध्ये आणि मंडळांच्या सोबत उपस्थित राहून प्रभावी कार्य करतो. पवित्र आत्मा पापाची खात्री करून देतो. पवित्र आत्मा पश्चाताप करणाऱ्या व्यक्तीला नवा जन्म देतो. आणि पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांचे पवित्रीकरण करतो. आणि शेवटचा, पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांना येशूमध्ये असलेल्या सर्व सत्यामध्ये तो चालवतो. असत्य गोष्टीत चालवत नाही, जे खरं आहे तेच करायला सांगतो. खोट्या गोष्टी, जगातल्या गोष्टी तो कधीच सांगणार नाही. तो वाईट गोष्ट करायला कधीच सांगणार नाही. सत्यामध्ये तो सदैव घेऊन जाईल. आणि जे खरं आहे, जे सत्य आहे ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. सो देवाकडे प्रियानो आपण प्रार्थना करूया की प्रभू या तुझ्या पवित्र आत्म्याची, कदाचित आपल्यामध्ये काही लोक असतील की अजूनही त्यांची ओळख देवाबरोबर असेल, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर असेल, पण पवित्र आत्म्याचं प्रियानो अजून कार्य आपल्यामध्ये घडलेलं नाही किंवा त्याला स्वीकारलेलं नाही. आजही संधी आहे प्रियानो, आजही संधी आहे. आपण प्रार्थना करूया, आपल्या अंतःकरणामधून प्रभूला विनंती करूया.
कुठल्याही, जशी मगाशी म्हटलं प्रियानो, मी पात्रता जी आहे त्याच लोकांसाठी पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये येतो की जे पूर्ण रीतीने स्वतःचं समर्पण करतील, पापांची कबुली करतील प्रियानो, पश्चाताप करून देवाला वचन देतील की माझ्याकडून तसं होणार नाही, तरच देवाचा आत्मा मिळतो आणि त्या आत्म्यामध्येच सदैव राहून त्याचं सेवा कार्य पूर्ण करावं. प्रार्थना करूया प्रियानो. जिवंत प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानतो. या पवित्र आत्म्याच्या कार्याबद्दल आम्ही तुझे खरोखर आभार मानतो. तुझाच तो आत्मा आहे आणि तू आम्हाला देऊ केलेला आहेस. खरोखर प्रभू, हे सुद्धा तुझं एक महान कार्य आहे. तू आपला पुत्र राखून ठेवला नाहीस, तू आपला पवित्र आत्मा आपल्यासाठी ठेवला नाही, परंतु ह्या दोघांनाही प्रभू तो आमच्याच खरोखर जीवनामध्ये आम्ही पुन्हा एकदा तुझ्याबरोबर सहभागिता करावी, की जी एदेन बागेमध्ये तुटली होती, परत एकदा तुझ्याबरोबर ती सहभागिता व्हावी, ही तुझी अपेक्षा असताना आम्हाला तुझ्या जवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे वधस्तंभावरती त्याने जे सांडलेलं रक्त आहे त्याचं शिंपडण आमच्यावर करून आम्हाला दोषमुक्त पापमुक्त करून आम्हाला नवीन जीवनामध्ये चालवण्यात पवित्र आत्म्याचं देखील प्रभू तू कार्य करतोस. यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही आज प्रभू परमेश्वर या पेंटिकॉस्टच्या दिवशी प्रार्थना करत आहोत की बापा तुझी विशेष कृपा दया आम्हा सगळ्यांवर असू दे आणि तुझ्या पवित्र आत्म्यापासून आम्ही दूर राहू नये, आम्ही त्यापासून दूर जाऊ नये. म्हणून प्रभू आम्ही प्रत्येकजण आपल्या अंतःकरणामध्ये प्रभू तुझ्याकडे जी काही प्रार्थना करत आहोत, यावेळेला प्रभू तू आम्हा प्रत्येकाच्या प्रार्थनेकडे तुझं लक्ष आहे. विशेष प्रभू तुझं मार्गदर्शन कर. जे कोणी प्रभू आपल्या अंतःकरणातून पश्चाताप करत आहेत, पापांची कबुली करत आहेत, त्यांच्याकडे प्रभू तू विशेष लक्ष दे आणि त्यांना सर्व पापांपासून, दोषापासून, अपराधापासून प्रभू तू शुद्ध कर. आणि आज यावेळेला प्रभू तुझा पवित्र आत्मा त्यांच्या अंतःकरणामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा प्रभू तू होत, की जेणेकरून प्रभू परमेश्वरा ते तुझं कार्य, सेवा कार्य जे आहे ते अधिक प्रभावी रीतीने करतील. होय प्रभू, आम्ही प्रार्थनेमध्ये तुझे आभार मानतो तुझ्या पवित्र आत्म्यासाठी, की तो फक्त एका व्यक्तीवर नाही परंतु सर्वांसाठी प्रभू तू दिलेला आहे. तो एका दिवसासाठी नाही तर दर दिवशी आमच्याबरोबर तो आहे आणि त्याच आत्म्याच्या द्वारे प्रभू आम्ही तुझ्याशी संपर्क करून प्रार्थना सादर करत आहोत. ये प्रभू, आज तुझ्या या प्रिय मंडळीला देखील प्रभू तुझ्या सामर्थ्य हातामध्ये घे आणि कुणालाही प्रभू परमेश्वरा जगातल्या मोहपाशामध्ये, सैतानाच्या कुठल्याही कुयुक्त्यांमध्ये प्रभू अडकू देऊ नकोस, परंतु आत्म्याचं मार्गदर्शन सदैव घ्यावं. सर्व चालीरीती, रूढी परंपरा यापासून देखील तू सांभाळ कर प्रभू आणि तुझं जे आत्म्याचं मार्गदर्शन आहे ते सदैव घेत राहावं म्हणून तू मदत कर. आम्ही सर्वजण स्वतःला प्रभू तुझ्या पवित्र हातामध्ये सादर होत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तो एक बापा. आपण उभे राहूया प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वी, तसेच हे प्रमाणे आमची रोजची भाकर आज असते, जसे आमच्या ऋणी असणं सोडले तसे तो आमची ऋणी आम्हा सोड आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हाबरोबर असो.